तर आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास 21 मोर्चे विधिमंडळ परिसरामध्ये धडकणार आहेत। आपल्या विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत 21 मोर्चेकऱ्यांनी परवानगी घेतलेली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ विकलांग संघर्ष समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहे। तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे। वाहतूक व्यवस्थेला फटका बसू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाते। तर मोर्चेकऱ्यांवर चौकात कॅमेऱ्याची ही नजर असणार आहे। तब्बल 21 मोर्चे हे विधिमंडळावर धडकण्याची शक्यता आहे। त्यांनी परवानगी घेतलेली आहे, त्यामुळे नेमकं कसं चित्र असेल ते बघावं लागेल। कारण एकीकडे कालच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि त्यानंतर आजपासून सुरू होणारे हे जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये सरकारकडून वेगवेगळे मुद्दे मांडले जाऊ शकतात। विरोधक सुद्धा सरकारला घेरण्याची तयारी करताना दिसतात आणि अशामध्येच बाहेरून मात्र मोर्चे मोठ्या संख्येने या ठिकाणी धडकणार असं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।